आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये वंचित आघाडीसोबत काँग्रेसने आघाडी केली आहे। याच आघाडी संदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईमध्ये प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली। राज्यभरात निवडणुकीत एकत्रित कसं सहभागी व्हायचं या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाली। दरम्यान मुंबई वगळता महाराष्ट्रातील उर्वरित 28 महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस वंचितसोबत लढणार आहे। दरम्यान वंचितसोबत काँग्रेसचा जागावाटपासंदर्भात फॉर्म्युला लवकरच ठरणार आहे। दरम्यान काँग्रेस आणि वंचितची युती झाल्यास चांगलंच असल्याचं ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सचिन अहिर यांनी म्हटलंय। मात्र वंचितनं आमच्यासोबत यायला हवं असंही सचिन अहिर यांचं म्हणणं आहे। विरोधी पक्ष या नात्याने ते सर्वांनी आमच्याबरोबर एकत्र यायला पाहिजे आमची भूमिका। पण ते जर एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे। का आम्ही काय त्यांना शत्रू मानत नाही आहे। आमचा शत्रू भारतीय जनता पार्टी विचाराने आहे, व्यक्तिद्वेष नाही आहे। आणि तुम्ही बघितलं असेल की भारतीय जनता पार्टीची भूमिका कसं वापरा आणि फेका आणि आता तुम्हाला दिसते। राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा होताच नेते ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय। आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुन्हा बैठका घेणार आहेत। प्रत्येक जिल्ह्यात युती आघाडी कशी करायची या संदर्भात सपकाळ आढावा घेणार आहेत। त्यानंतर हर्षवर्धन सपकाळांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे। मुंबई वगळता इतर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस आणि वंचित एकत्र लढणार आहेत। मुंबई महापालिकेत कशी समीकरणं असतील यावर काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष बोलणार आहेत। त्यामुळे मुंबईमध्ये काँग्रेस वंचितला सोबत घेणार की स्वबळावर लढणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुंबईमध्ये काँग्रेस आणि वंचित एकत्र येण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्या तरी कोल्हापूरमध्ये मात्र वंचित बहुजन आघाडीनं सगळ्या 81 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय। याचा मोठा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो। दरम्यान आज वंचित बहुजन आघाडीची कोल्हापूरमध्ये विजयी संकल्प सभाही होणार आहे। या सभेला प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत। दुपारी 2 वाजता दसरा चौकात ही सभा पार पडणार आहे। यापूर्वी प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद देखील होईल। मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची मुंबई विभागीय निवडणूक व्यवस्थापन समितीची आढावा बैठक पार पडली। माजी मंत्री नवाब मलिक यांच्या नेतृत्वाखाली मुंबई प्रदेश कार्यालयात ही बैठक झाली। मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची भाजप शिवसेनेसोबत युती झाली तर 50 जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा असणार आहे। या संदर्भात अहवाल आज अजित पवारांकडे नवाब मलिक सुपूर्द करतील। दरम्यान या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते शिवाजीराव नलावडे आणि सना मलिक यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। 227 वार्डामधून आमच्याकडे कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज दिले, त्याची आम्ही सर्वाची छाननी केलेली आहे। बाकीचे घटक पक्षांनी आज चर्चा केल्याचे आम्हाला समजलंय। त्या संदर्भातही आम्ही चर्चा केली। आमच्या पक्षाचे अध्यक्ष दादा या ठिकाणी येतील, तटकरे साहेब येतील आणि युतीच्या संदर्भामध्ये नेमकं काय करायचं याचे जे निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील त्याप्रमाणे पुढील कारवाई करायची हा आमचा निर्णय झालेला आहे। राज्याचे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा अडचणीत आलेत। बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका लाटल्याप्रकरणी माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा झालेली। सत्र न्यायालयानं ती शिक्षा कायम ठेवली आहे। त्यामुळे त्यांची आमदारकी आणि पर्यायानं आता मंत्रिपदही धोक्यात आलंय। शिवाय त्यांच्यावर अटकेची देखील टांगती तलवार आहे। यापूर्वी पहिल्यांदा वर्ग न्यायालयानं त्यांना सुनावलेली शिक्षा वरच्या कोर्टात कायम ठेवण्यात आली। शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरणी 2 वर्ष कारावास आणि 10,000 रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली। त्यामुळे दिलाशासाठी मंत्री कोकाटे आता उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची शक्यता आहे। याबाबत नक्कीच आम्ही वरच्या कोर्टामध्ये जाऊन दाद मागू। हा धक्का नाहीये। त्या ठिकाणी आम्ही आमची बाजू अधिकपणे भक्कमपणे मांडू आणि कोकाटे साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे या प्रकरणामध्ये कुठेही दोषी नाहीत। त्यांना वरच्या कोर्टामधून नक्की न्याय त्या ठिकाणी भेटेल हा विश्वास आम्हाला पूर्ण न्यायदेवतेवरती आहे। रवी बहादर जे आहे यांना आता त्यांना पूर्ण वेळ रवी खेळण्याकरता मोकळीक न देता मंत्रालयात बसून विधान भवनात बसूनच आपण आपलं मनोरंजन करा, मात्र आम्ही तुम्हाला काढणार नाही असा जो स्टँड या देवेंद्र फडणवीसांचा जो आहे त्या स्टँडला आता अजून नवीन एक कारण ते शोधतील आणि त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा ठेवतील। वास्तविक पाहता नाशिकच्या प्रकरणामध्ये 2 वर्षाच्या वरची शिक्षा झाल्यानंतर तातडीने 24 तासाच्या आत त्यांचं मंत्रिपद हे घालवायला पाहिजे होतं, त्यांची आमदारकी रद्द करायला पाहिजे होती, मात्र ती केली नाही।
तर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत आलेत. माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदासह आमदारकीवर टांगती तलवार आहे. माणिकराव कोकाटेंवर अटकेची देखील टांगती तलवार आहे. शासकीय कोट्यातील 10% सदनिका गैरव्यवहार प्रकरण त्यांना चांगलंच भोवणार आहे. माणिकराव कोकाटेंना झालेली 2 वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयानं कायम ठेवली आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते या संदर्भात चर्चा करतील अशी माहिती आहे. कल्याण डोंबिवलीतल्या पक्षफोडाफोडीवरून नुकतंच शिवसेना आणि भाजपमध्ये वातावरण तापलं होतं. मात्र वरिष्ठांनी केलेल्या समझोत्यानंतर हे वातावरण थंड झाल्याचं दिसत होतं. मात्र पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. भाजपचे अरुण गीध यांच्या भाजप प्रवेशानं शिवसेनेच्या अरुण गीध यांच्या भाजप प्रवेशानं भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रवेश न देण्याचा अलिखित करार झालेला असतानाही गीध यांचा प्रवेश कसा काय करून घेतला असा सवाल कल्याण पश्चिमेतील माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केलाय. शिवसेनेकडून अशा प्रकारे पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं जाणार असेल तर आम्हालाही मग आमची भूमिका बदलावी लागेल अशा तीव्र शब्दात माजी आमदार नरेंद्र पवार यांनी शिवसेनेला आव्हान दिलंय. भाजपच्या गीध यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. एकीकडनं युतीची बोलणी करायची, युती करा म्हणून सांगायचं आणि भाजपच्या पाठीमध्ये खंजीर खुपसायचा. भाजपमध्ये ज्यांनी नगरसेवक प्रवेश केलेला आहे त्यांना त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा हे अत्यंत योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे. त्याचा आम्ही खरं भारतीय जनता पार्टीकडे नेत्यांकडे देखील आम्ही या संदर्भात तक्रार केलेली आहे. आणि अशा प्रकारे युती जर का करायची असेल तर ही चुकीची घटना घडली नाही पाहिजे अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची भाजपच्या ही भूमिका आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर आता ठाकरेंची शिवसेना 70% तरुण चेहऱ्यांना संधी देणार असल्याची माहिती मिळतेय. ठाकरेंची शिवसेना आठवड्याभरात उमेदवारांबद्दल निर्णय घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युवा सेनेतील अनेक चेहऱ्यांना मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरवलं जाण्याची शक्यता आहे. नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेतले युवा नेते आणि काही वरिष्ठ नेते आग्रही असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान 30 ते 45 या वयोगटातील बहुतांश जणांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचं समजतंय. अंकित प्रभू, पवन जाधव, सुप्रदा फातर्पेकर, शीतल शेठ देवरुखकर, साईनाथ दुर्गे, राजोल पाटील यांच्यासारख्या युवा चेहऱ्यांची नावं उमेदवारीसाठी चर्चेत आहेत. अकोल्यामध्ये ऐन महापालिका निवडणुकीत भाजपची डोकेदुखी वाढली आहे. भाजपचे बंडखोर एकत्र येत महापालिका निवडणुकीमध्ये एक नवी आघाडी तयार करणार आहेत. सगळे बंडखोर भाजपचे माजी गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे समर्थक आहेत. तर भाजप बंडखोरांची नवी आघाडी स्थापन करण्यासाठी रणजित पाटील यांचे पुतणे आणि सलग 2दा नगरसेवक राहिलेले आशिष पवित्रकार यांनी पुढाकार घेतलाय. नवी आघाडी स्थापन करण्यावरती चर्चा करण्यासाठी या नेत्यांनी शहरामध्ये बंधन लॉनमध्ये सहविचार सभा घेतली. या सभेला भाजपतील अनेक नाराज नेते आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. त्यामुळे सर्व नाराज आणि बंडखोर असलेले नेते एकत्र येऊन भाजपला अडचणीत आणण्याची शक्यता आहे. लवकरच या आघाडीचं नाव आणि स्वरूप स्पष्ट होणार आहे. अख्खं आयुष्य भाजपमध्ये काढणाऱ्या काही नेत्यांनी वेगळा पर्याय निवडत एक वेगळी आघाडी तयार करण्यासाठी आज चाचपणी केली आणि अकोल्यात भाजपचे जे बंडखोर नेते आपण म्हणून आपल्यासोबत आहेत. डॉक्टर अशोक कोळंबे, माजी महानगराध्यक्ष भाजपचे, का वेळ आली तुमच्यावर असा निर्णय घेण्याची? गेली 9 वर्ष भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष होतो, त्यानंतर प्रदेशाचा पदाधिकारी होतो. परंतु आज अकोल्याचं जे स्थानिक राजकारण आहे या राजकारणामुळे ज्यांनी पूर्ण आयुष्य या भारतीय जनता पक्षामध्ये खर्ची घातलं अशा लोकांना हा वेगळा विचार करण्याची पाळी पक्षानेच आणलेली आहे. काही कार्यकर्ते असे आहेत त्यांना पद नको आहे, त्यांना सन्मान हवा आहे. आज त्या पद्धतीचा सन्मान कुठल्याही कार्यकर्त्यांना देताना दिसत नाही आहे. त्यामुळे असं वाटतं आहे की हेची फळं ममत्वाशी अशी वेळ या ठिकाणी आली. विधानसभेच्या टाईमला मी शेवटच्या दिवसापर्यंत, इलेक्शनच्या दिवसापर्यंत मी लोकांना घरातून काढलं, शेवट नेलं आणि 1 महिन्यानंतर माझ्यावर कारवाई केली. का तर फक्त मी पदवीधरचं काम केलं, मी डॉक्टर रणजित पाटील साहेबांचं काम केलं. माझ्यासोबत जनता आहे आणि जनतेचा आशीर्वाद आहे आणि सर्व जर आज बघितलेलंच आहे की बा मी काय केलेलं आहे. तर इमानदारीने सच्चाईने मी काम केलं, त्याचाही मला परिणाम मिळतो आहे की मला माझी 7वी टर्म 6 टर्म माझी कंप्लीट झालेली आहे
आणि त्या राजकारणात मला कोणताही मोठा पद देण्यात आला नाही, मला महापौर करता आला नाही, मला स्टँडिंग चेअरमॅन नाही, मला कुठं संघटन मी घेतलं नाही, कुठली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष सज्ज झालेत. भाजपनं भंडाऱ्यामध्ये नवा नारा दिलाय. बटोगे तो फसोगे असा नवा नारा देत मतदारांना मतदान करताना इतर पक्षाच्या फसव्या उमेदवारांच्या प्रलोभनाला फसू नका, प्रभागाच्या विकासासाठी भाजपच्या उमेदवाराला विजयी करा असं आवाहन केलं जात आहे. काय मोदींनी म्हटलं आपल्याला बटून घेतो मग आपले बटले तो. आता आपला नारायण या 12 नंबर प्रभागासाठी बटून घेतो, कटूंगे नाही फसूंगे. इथं कटण्याचा काही संबंध नाही आहे. पण आता जर तुम्ही वाटल्या गेले, आता जर तुम्ही समजा यावेळेस तुम्ही म्हटलं की नाही हा तर भाजपचाच आहे म्हणून भाजपवाला समजून पंजाला मारून देऊ, भाजपवाला समजून कड्याला मारून देऊ, तर मग बटूंगे तो फसूंगे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे अजित पवारांनी मिशन पिंपरी चिंचवड हाती घेत भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला. पिंपरी चिंचवडमध्ये आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होणार आहेत. पिंपरी चिंचवड शहराचे शहर प्रमुख सचिन भोसले यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला, तर अजित पवारांनी भाजपलाही मोठं खिंडार पाडलं. स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पिंपरी चिंचवडमधील आकुर्डीचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला, तर पिंपरी चिंचवड विधानसभा प्रमुख सागर पुंडेंनीही हाती राष्ट्रवादीचे घड्याळ बांधले. पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या 3 आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाचं पक्षप्रवेश करून घेत अजित पवारांनी महायुतीच्या घटक पक्षांना पहिला धक्का दिला, तर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील आणखी 7 ते 8 इच्छुकांच्या हाती अजित पवार घड्याळ बांधणार आहेत असा दावा शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केला. महायुतीतील घटक पक्षांनी अंतर्गत फोडाफोडी करायची नाही असं ठरलं असताना पिंपरी चिंचवडमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू झालंय. त्यामुळे कटुता निर्माण होणार नाही असं म्हटलं तरी गोडवा टिकून राहील का असा सवाल उपस्थित झालाय. पहिली गोष्ट तर आम्ही फोडाफोडीचं राजकारण करत नाहीये आणि ते स्वतःहून आलेले आहेत, त्यामुळे आम्ही काही फोडाफोडी केलेली नाहीये. तर आता भारतीय जनता पार्टीचे जे आज 3 प्रवेश झालेले आहेत त्यांची स्वतःचीच मानसिकता आणि इच्छा नाहीये तिथं काम करण्याची, किंवा त्यांना इनसिक्युअर वाटते तिथं की त्यांना मागच्या 5 वर्षामध्ये चांगली ट्रीटमेंट तिथं मिळाली नाही. त्यामुळे त्यांना अजितदादांचा स्वभाव, अजितदादांची वागण्याची पद्धत, आणि आम्ही राष्ट्रवादीमध्ये इतकी वर्ष इथं काम करतोय त्यामुळे आम्ही सर्वांनाच न्याय सारखा देतो, त्यामुळे त्यांना तिथं असुरक्षित वाटतं म्हणून त्यांनी स्वतःहून प्रवेश केला. आम्ही त्यांच्या मागे लागलो नाही. रायगडमध्ये महेंद्र दळवी आणि चित्रलेखा पाटील यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे. शेकापच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटलांनी दळवींवर राज्यात सर्वाधिक गुन्हे दाखल असल्याचा आरोप केला होता. यावर दळवींनी प्रत्युत्तर देताना चित्रलेखा पाटील ड्रग्ज घेऊन बोलत असल्याचा टोला लगावला. तसंच चित्रलेखा पाटील यांच्या कुटुंबाचे 2 भाग पडले असून त्यांचा एक भाग भाजपत आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवू नये असं म्हणत दळवींनी हल्लाबोल केलाय. तर आपण कायदेशीर आणि मुद्देसूद बोलत असल्यानं चित्रलेखा पाटलांनी म्हटलेलं आहे. मी बोलते ना, प्रत्येक जनतेला मी सांगते, तुम्ही जाऊन माय नेतावर बघा किंवा त्यांच्या इलेक्शनच्या ॲफिडेव्हिटमध्ये बघा, घरगुती हिंसाचारापासून अट्रॉसिटीपर्यंत प्रत्येक गुन्हा हा त्यांच्या ॲफिडेव्हिटवर तुम्हाला दिसेल. आणि असं पातळी सोडून बोलणं हे काय त्यांच्यासाठी नवं नाही, ते कायमच असं बोलतात. मी जे बोलतेय ते मुद्देसूद बोलतेय, बॅक्ड बाय पेपर्स. तुम्ही पण, मी जनतेला आवाहन करीन की तुम्ही पण जाऊन एकदा त्यांचे चेक करा किती गुन्हे यांच्यावर आहेत. चित्रलेखा पाटलाचं अख्खं कुटुंब मी हद्दपार केले. त्यांच्या कुटुंबामध्ये 2 पार्ट पडलेत, 1 आणि 2 पार्ट गेला BJPमध्ये. त्याने का आम्हाला हक्क शिकवणं आणि बालिश बुद्धीने वक्तव्य करणं, सुपारी घेऊन त्यांना शोभा नक्की आहे. त्यांना मी पराभूत केलेला आहे. जनमानसामध्ये त्यांची किंमत 0 आहे. मला असं वाटतं ड्रग्ज घेऊन त्या बोलत नाहीत ना, हा पहिला त्यांना विशेष देत. चंद्रपूरमध्ये अवैध सावकाराच्या तगाद्यामुळे रोशन कुडे या शेतकऱ्यानं किडनी विकल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता 6 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 4घांना अटक करण्यात आली आहे.
रोशन कुडे याला दिलेल्या कर्जाच्या मोबदल्यात मोठी रक्कम उकळण्यात आल्याचं देखील पोलीस तपासात निष्पन्न झालं. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपींविरोधात अवैध सावकारी, खंडणी, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. फिर्यादी रोशन कुडेची सध्या वैद्यकीय तपासणी केली जात असून किडनी विकल्याचं निष्पन्न झाल्यास या प्रकरणाची देखील स्वतंत्र चौकशी करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली आहे. शेती विकली, ट्रॅक्टर विकले, 2 टू व्हीलर विकले, रिश्तेदाराकडले पैसे पण मागितले आहेत. सोना पण विकलाय, सोना रिश्तेदाराकडून मस्त ज्वेलरमध्ये सोना पण विकलाय, गहाण पण आहे, पुण्याला गहाण आहे. तेवढ्यावर न बघता किशोर म्हणे आता तुझ्याकडे कार आहे का पैसे देण्यासाठी, तुझी किडनी आहे, तू विकू शकतेस किडनी. लक्ष्मण माझ्या मागील सगळ्याला लावला की तुझी त्याला पैसे दिले. त्याच्यानंतर लक्ष्मणने आम्हाला अलोने वर्कशॉपमध्ये भेटून ठेवलं. त्याच्यानंतर माझा भाऊ रात्री 12:30 वाजता पण वरून पळून गेला, गेटवरून लावून. त्याच्यानंतर त्यांनी मला पण सोडलं. ताब्यात घेतलेला आहे. एफ आय आर झाल्यानंतर आम्ही त्यांच्यावर कारवाई करणार. ते मध्ये म्हणून काय जे विषय सांगितलाय ना त्यामध्ये ते मारले पण दिसून येत आहे आणि ते धमकी पण दिलेला आहे पैशासाठी. तो ट्रान्झॅक्शन पण झालेला आहे म्हणून एक्स्ट्रॉशनचा कलम पण लावलेला आहे. सावकाराच्या जाचाला कंटाळून किडनी विकणाऱ्या चंद्रपूरच्या मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे यांच्या वडिलांनी त्यांचा मुलगा सावकारी पाशात कसा फसत गेला आणि अखेर त्याला आपली किडनी का विकावी लागली याची विस्तृत व्यथा एबीपी माझासमोर मांडली. कोरोना काळात डबघाईला आलेला दुधाचा व्यवसाय आणि त्यानंतर आलेल्या लंपी आजारामुळे रोशन कुडे सावकाराकडून घेतलेलं अवघं 1 लाख रुपयांचं कर्ज फेडू शकले नाही. मात्र दुसरीकडे सावकार त्याला पद्धतशीर आपल्या जाळ्यात अडकवत राहिले. व्याजावर व्याज चढवत लाखो रुपयांची रक्कम त्याच्याकडून लाटली आणि अखेर त्याला किडनी विकण्यास भाग पाडलं, अशी व्यथा शिवदास कुडे यांनी मांडलेली आहे. पहिल्या वेळेस 50-50 असे घेतले होते, तर त्या गायच्या बिमाऱ्या होत्या सापडत. 6 गायी मेल्या. मग दूध देणं बंद झाला, इन्कम येणं घरी बंद झाला. मग एक गाय इकला का त्याचे व्याजाचे पैसे टाकत गेला. अबे एवढे पैसे नाही देऊ शकस तू, त्याच्या नाही देणं म्हणजे आपली किडनी असा म्हणलंय म्हणायचं. दरम्यान या प्रकरणी विजय वडेट्टीवार, अंबादास दानवे आणि रविकांत तुपकर यांनी काय म्हटलंय पाहूया. मीच तो प्रकरण काढलेला होता. त्या पोराला परदेशात जावं लागलं. चायनाजवळ एक छोटासा देश आहे, तिथे त्याला नोकरीसाठी, आणि तिथून त्याला मी वाचवून आणलं सगळं माझ्या एफर्ट्स लावून, आणि ती पूर्ण नाहीतर त्याचा जीवच गेला असता तिकडे. तो माझ्याच मतदारसंघातला मुलगा आहे, ब्रह्मपुरीचा, आणि त्याची चौकशी मी पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन सर्व काही चौकशी करायसाठी मी त्यांना सांगितलं आहे. तर संबंधित घटना गंभीर असल्याची प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली आहे. या प्रकरणाची माहिती घेऊन कडक कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. कर्जाचा परतावा करण्यासाठी चंद्रपूरमध्ये एका सावकारानं शेतकऱ्याला चक्क किडनी विकायला लावली. चंद्रपूरमधल्या मिथूर इथल्या एक शेतकरी रोशन कुडे यांना हा दावा नाही, मला जी काय आता तुम्ही माहिती दिली आहे तातडीने मी माहिती घेईल आणि आम्ही कडक कारवाई करू. असं झालं असेल तर, आणि व्यापाऱ्यांनी जर असं केलं असेल शेतकऱ्याशी, तर आम्ही कडक कारवाई. किती गंभीर आहे हा? गंभीरच आहे, असा प्रकार होणं गंभीर आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.